नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मॅथेमॅटिक्स पार्ट 1 ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना लक्षपूर्वक वाचून घ्या जेणेकरून प्रश्नपत्रिका सोडवायला तुम्हाला सोपे होईल। क्वेश्चन 1A, सिलेक्ट द एप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट ऑफ इट। 4 मार्क्स साठी आहे। योग्य ऑप्शन निवडून त्याचा अल्फाबेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। 4 मार्क्स साठी 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। बघा, आन्सर तुम्ही स्वतः लिहायचे आहे। मी तुम्हाला फक्त क्वेश्चन सांगत आहे, आन्सर तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज। 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला 4 मार्क्स साठी कंप्लीट करायच्या आहेत। थ्री नंबरची ऍक्टिव्हिटी। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 4 फॉलोइंग सब क्वेश्चन्स। 8 मार्क्स साठी आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। अशी 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग एनी 1 ऍक्टिव्हिटी। 3 मार्क्स साठी एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे। टू नंबरची ऍक्टिव्हिटी, फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट द टेबल। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन। 6 मार्क्स साठी आहे। कोणतेही 2 क्वेश्चन सोडवायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 4, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन। 8 मार्क्स साठी आहे। 2 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत 8 मार्क्स साठी। क्वेश्चन 5, सॉल्व एनी 1 सब क्वेश्चन। 3 मार्क्स साठी आहे। 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही एक क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।